कॉमेडियन कपिल शर्माच्या घराबाहेर गोंधळ घालण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा डाव फसला आहे। शुक्रवारी रात्री उशिरा कॉमेडियन कपिल शर्माला लक्ष्य करत मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। कपिलच्या घराबाहेर गोंधळ घालून त्याला घाबरवण्याचा आणि मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न देखील झाला। जुहू वर्सोवा लिंक रोडवरील अभिषेक अपार्टमेंट आणि शांतिवन म्हाडा लोखंडवाला इथल्या इमारतीच्या आवारात बाईकस्वार मनसे कार्यकर्ते पोहोचले। त्यांनी कपिल शर्माच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मात्र कपिलच्या ट्विटनंतर निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या दोन्ही घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। या बंदोबस्तामुळे मनसे कार्यकर्त्यांना आल्यापावली मागे फिरावं लागलं। कपिल शर्मा जी ने जो ट्विटर पे जिस तरह का बयान किया है वो पार्टी को अपमान करने, राज साहब उनका जो भी स्टेप उठाएंगे मनसे स्टाइल में वो राज साहब करेंगे। पर आप लोग ने जिस तरीके से अपमानजनक बात की है पार्टी के विरुद्ध, उसके लिए आपको राज साहब से माफी मांगनी। मुंबई महानगरपालिकेतून कामं करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात अशी तक्रार कॉमेडियन कपिल शर्मानं ट्विटरवरून केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करून त्यानं ट्विट केलंय, आपण प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरतो, मात्र तरीही आपल्याला कामं करून घेण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची अगतिकता त्यानं व्यक्त केली आहे। मुख्यमंत्र्यांनी कपिलला ट्विट करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान कपिलनं ट्विट केलं तेच मुळी त्याच्या वर्सोव्यातल्या घरामागचं अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या रागातून। 26 जुलैला हे बांधकाम थांबवण्याची नोटीस बीएमसीनं दिली होती। 4 ऑगस्टला बांधकाम पाडलं। कपिलचं बांधकाम हे अनधिकृत आणि मागितलेली कथित लाच तर अनधिकृतच। आता हा ट्विट कपिलवरच बुमरँग होणार की काय अशी शक्यताही वर्तवण्यात येते। कपिल शर्माच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचं बीएमसीचे दक्षता अधिकारी मनोहर पवार यांनी सांगितलंय। कपिल शर्मा यांच्याकडून या संदर्भात संपूर्ण माहिती मागवून घेणार आहोत, त्यानंतर या संदर्भात कारवाई करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं। या संदर्भात कपिल शर्माला महापालिकेनं नोटीस पाठवल्याचंही पवारांनी सांगितलंय। कपिल शर्मा आणि मनसेत वाद रंगण्याची चिन्ह आहेत। बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यानं मध्यस्थी केल्याचा कपिल शर्मानं केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा मनसेनं केला आहे। कपिलनं पुराव्यासह सांगावं, अन्यथा कपिल शर्माच्या शोचं शूटिंग बंद पाडू असा इशारा मनसे चित्रपट संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय। त्यानंतर कपिल शर्मानं पुन्हा ट्विट करून आपण कोणत्याही पक्षावर दोषारोप करत नसल्याचं स्पष्ट केलं। योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या फूड पार्कचं भूमिपूजन नागपूरच्या मिहान प्रकल्पाअंतर्गत असलेल्या सेजमध्ये होणार आहे। या भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हजेरी लावणार आहेत। मात्र भूमिपूजन सोहळ्यापूर्वीच रामदेव बाबांचा हा प्रकल्प वादात सापडलाय। निवडणूक प्रचारादरम्यान बाबा रामदेवांनी भाजपचा प्रचार केल्यानं मिहान प्रकल्पातील करोडो रुपये किमतीची जमीन पतंजलीला किरकोळ दरात दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। सबका साथ सबका विकास नाही बीजेपी का साथ आणि रामदेव बाबाचा विकास असं हे धोरण आहे। आपलं फेल्युअर लपवण्यासाठी लोकसभा गेली, विधानसभा गेली, लोक विचारतील त्या प्रॉमिसेसचं काय झालं म्हणून। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे म्हणून हा सगळा कार्यक्रम बीजेपी लागली, शासकीय यंत्रणा लागली, रामदेव बाबा लागली, हे जॉईंट व्हेंचर आहे त्यांचं। काही यांना लोकांना घ्यायचं नाही। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात 4 जण ठार झाले आहेत। शुक्रवारी रात्री मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी सँट्रो कार भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रेलरच्या मागच्या बाजूने धडकली। या अपघातात 4 जण मृत्युमुखी पडले असून त्यात 2 महिलांचाही समावेश आहे। घटनास्थळावर मिळालेल्या ओळखपत्रांवरून मृतांमध्ये 1 जण मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याचंही बोललं जात आहे। राज्यातल्या साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंग मोहिते पाटील आणि दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते। ऊस खरेदी कर माफ करावा अशी मागणी साखर संघानं केली, मात्र याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचं आश्वासन बैठकीत देण्यात आलं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सटाणा मालेगाव रस्त्यावर कांदा ओतून सुमारे 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं।
कांद्याला 200 ते 300 रुपये इतका अत्यल्प भाव देण्यात आल्यानं लहान कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. त्यामुळे शेतकरी संतापले. कांद्याचे भाव कोसळल्यानंतर नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे मालेगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर बाजार समिती, प्रशासन आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कांद्याला भाव वाढवून देण्याचा आणि लहान कांद्यालाही लिलावात सामावून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. नवी मुंबईतील दिघ्यात अनधिकृत इमारत प्रकरणात सिडकोच्या जागेवर उभारलेल्या 4 इमारतींना खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. 19 सप्टेंबरला सकाळी 10:30 वाजेपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दत्तकृपा, अमृतधाम, दुर्गामाता प्लाझा, अवधूत छाया या 4 इमारतींमध्ये रहिवाशांना आपली घरं रिकामी करावी लागणार आहेत. डिसेंबर 2015 पर्यंतच्या दिघ्यातल्या अनधिकृत इमारतींना सरकारनं कायम करण्याचा निर्णय घेतला होता. तसं प्रतिज्ञापत्रही कोर्टापुढे सादर करण्यात आलं. मात्र त्यावर सुनावणी न झाल्यानं कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात या इमारती द्याव्या लागणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कंवा आणि शिका योजनेचा ब्रँड अँबॅसेडर सोमनाथ गिरम अपघातात जखमी झालाय. त्याच्यावरती पुण्यातल्या संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून केला जाणार आहे. पुण्यामध्ये चहाची गाडी चालवून सीए झालेला सोमनाथ गिरम हा त्यांना मिळवलेल्या भरीव यशामुळे प्रकाश झोतात आला होता. सोमनाथ गिरम मूळचा सोलापूर जिल्ह्यातला आहे. गुरुवारी गावाकडे असताना अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर त्याच्या गाडीला अपघात झाला. त्यात सोमनाथच्या मणक्याला जबर मार लागलाय. त्याच्या उपचाराचा खर्च मोठा असल्यानं सरकारी मदतीची अपेक्षा सोमनाथच्या कुटुंबियांनी व्यक्त केली होती. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शेतात काम करत असताना 60 वर्षांच्या बालाजी वाढई यांना साप चावला. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र तिथे सरकारी महिला डॉक्टर यमुना मडावी यांच्या उपस्थितीतच बालाजी वाढई यांच्यावरती गावठी उपचार करण्यात आले. रुग्ण सहाय्यक सुरेश देशमुख यांना सांगून बालाजी वाढई यांचं विष मंत्रानं उतरवण्याचा प्रयत्नही केला गेला. याकरता त्यांना कडुलिंबाचा पालाही खाऊ घातला गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. वेळीच योग्य उपचार मिळू न शकल्यानं अखेर उपजिल्हा रुग्णालयातच बालाजी वाढई यांचा मृत्यू झाला. शाळेत हेअरबँड न लावल्यानं 6वीच्या विद्यार्थिनीला 120 उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. त्यामुळे त्या मुलीची प्रकृती बिघडली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. हा प्रकार अंबरनाथमध्ये मदन सिंग मनवीर सिंग या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला. जेहान शेख असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. जेहाननं हेअरबँड लावला नसल्याचं लक्षात आल्यावर तिला शिक्षिकेनं 60 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. जेहाननं 60 उठाबशा काढल्याही पण शिक्षिकेचं लक्ष नसल्यानं तिनं पुन्हा 60 उठाबशा काढायला लावल्या. जेहानच्या पायाच्या मांसपेशी दुखावल्या असल्यानं तिला चालणंही मुश्किल झालंय. स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीस आलाय. नर्सरीपासून सिनियर केजी पर्यंतचे विद्यार्थी असलेल्या ड्रीम प्ले स्कूलमध्ये हा किळसपणा प्रकार समोर आला आहे. शाळा प्रशासनानं कुठलीही दखल न घेता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे पालकांमध्ये रोषाचं वातावरण तयार झालंय. पालकांच्या तक्रारीनंतर वणी पोलिसांनी बस चालक बंडू उर्फ सुरेंद्र साहू, त्याचा साथीदार, त्यांना सहकार्य करणारी बसमधली महिला कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक अशा 5 जणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. वाशी तालुक्यातील इंदापूर गावात एकाच रात्रीमध्ये 2 घरांवर दरोडा पडला असून दरोडेखोरांच्या मारहाणीत 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमींमध्ये 2 महिलांचा आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इंदापूर गावात रात्री 1च्या सुमारास भर वस्तीत हा दरोडा पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 7 ते 8 जणांच्या टोळीनं दरवाजे तोडून घरात प्रवेश केला आणि महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि घरातील लाखो रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. अमरावती जिल्ह्यातील पाक नदीवरील पाक सिंचन प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटलाय. मात्र अधिकाऱ्यांच्या दफ्तर दिरंगाईमुळे आणि कंत्राटदारांच्या नाकर्तेपणामुळे या धरणाचे वक्रद्वार यावर्षीही बंद करण्यात आलं नाही. त्यामुळे धरणात साठलेलं पाणी वाहून गेलं. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. संबंधित विभागाकडून कोणतीही दखल न घेतल्यानं परिसरातील युवा शेतकऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलाय. येत्या 8 ते 10 दिवसात धरणाचं गेट बंद करून पाणी अडवल्या गेलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
शहापूर तालुक्यातल्या खर्डीच्या हजारे बंधूंनी गणपती निमित्तानं इको फ्रेंडली वस्तूंच्या माध्यमातून गोवर्धन पर्वताचं चलचित्र साकारलं आहे. या चलचित्रासाठी टाकाऊ असलेल्या बाहुल्या, कापूस आणि कापडाचा वापर करण्यात आलाय. गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णानं गोकुळवासियांचं संरक्षण कसं केलं याचा देखावा यात दाखवण्यात आलाय. आणि विशेष म्हणजे कुठलाही खर्चिक वस्तू न वापरता घरात असलेल्या साधनातून हे चलचित्र साकारण्यात आलंय. हजारे बंधू यांनी बनवलेला हा देखावा पाहण्यासाठी परिसरातले नागरिक गर्दी करत आहेत. गणेशोत्सवात रसिक ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत असतात त्या पुणे फेस्टिव्हलला मोठ्या दिमाखात प्रारंभ झालाय. रसिकांचा भरभरून प्रतिसाद आणि दर्जेदार सादरीकरण, दिग्गज कलावंत अशी या फेस्टिव्हलची ख्याती असते. या फेस्टिव्हलचं यंदाचं हे 28वं वर्ष आहे. अरुंधती पटवर्धन, तेजस्विनी साठे आणि प्रचिती डांगे यांच्या गणेश वंदनानं या उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग, सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे उपस्थित होते. राज्यातल्या बातम्यांनंतर आता बघूया देश-विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट. पद्म पुरस्कारासाठी आता आम्ही सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या नावाची शिफारस करू शकतो. पद्म पुरस्कार निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पद्म पुरस्कारात लॉबिंग होत असल्याचा आरोप अनेकदा होतो. कर्तृत्व नसलेल्या मंडळींनाही हा पुरस्कार दिल्याचा आरोप झालाय. याच पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया खुली करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ऑनलाईन पद्धतीनं हे नामनिर्देश करता येणार आहेत. शिफारस करणाऱ्या व्यक्तीला आपला आधार कार्ड नंबर द्यावा लागणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या व्यक्तींचा योग्य सन्मान होऊ शकणार आहे. खुल्या शिफारस प्रक्रियेअंतर्गत नामनिर्देशन करण्यासाठी 15 सप्टेंबर ही अखेरची मुदत आहे. भारतातील सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी होते आहे. दिल्ली ते मुंबई ही चाचणी होत असून या ट्रेनचा वेग ताशी 150 किलोमीटर असणार आहे. पहाटे 2:45 ही ट्रेन दिल्लीवरून निघाली आहे. ती मुंबई 2:29 वाजता पोहोचणं अपेक्षित आहे. टॅल्गो ट्रेनमुळे मुंबई दिल्ली प्रवास फक्त 12 तासांमध्ये करणं शक्य होणार आहे. 2 ऑगस्टला टॅल्गोची पहिली चाचणी करण्यात आली होती. मात्र गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तिला मुंबईत पोहोचायला अपेक्षित वेळेपेक्षा 2 तास उशीर झाला होता. टॅल्गो ट्रेनचा वेग 200 किलोमीटर प्रति तास आहे. मात्र भारतातील रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेनं कमी ठेवण्यात आला आहे. तटरक्षक दलाची ICGS सारथी ही गस्ती नौका शुक्रवारी सेवेत रुजू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत पणजीमध्ये हा सोहळा पार पडला. 105 मीटर लांबीच्या 6 नौकांपैकी सारथी ही तिसरी नौका आहे. नौकेवर एक ट्विन इंजिन लाईट हेलिकॉप्टर, 5 हाय स्पीड बोट तसंच प्रदूषण नियंत्रित प्रणाली बसवण्यात आली आहे. 26 अकराच्या हल्ल्यानंतर तटरक्षक दलाला अधिक सशक्त करण्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनं भर दिलाय. यापुढेही दलाची ताकद अधिकाधिक वाढवण्यावर भर दिला जाईल असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मैं यह मानता हूं कि आज इंडियन कोस्ट गार्ड को एक सारथी का साथ मिल रहा है और सागर के सीने पर सीना तान कर खड़ा यह सारथी भारत की शिप बिल्डिंग आर्ट और ट्रेडिशन का एक शानदार उदाहरण है. राहुल गांधींच्या किसान यात्रेत आंबेडकर नगरमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. खाट पंचायत सुरू असताना राहुल गांधींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी बाहेर काढलं. ANIनं दिलेल्या वृत्तानुसार आपल्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा तपास योग्य दिशेनं होत नसल्याबाबत निवेदन देण्याचा या महिलेचा प्रयत्न होता. त्यासाठी सभा सुरू असताना तिनं आवाज उठवला आणि राहुल गांधींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून या महिलेला कार्यक्रम स्थळापासून दूर नेलं. ओडिसात झालेल्या भीषण बस अपघातात 19 जण ठार तर 43 जण जखमी झालेत. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येते. अंगुल जिल्ह्यात देवली झारीजवळ एक बस पुलावरून 40 फूट खाली कोसळली. बौद्धवरून अथामालिक या ठिकाणी जाताना हा अपघात झाला. जखमींना अंगुलमधल्या SCB मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. चालक बस चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याचं बचावलेल्या काही प्रवाशांनी सांगितलं आहे.
5 दिवसांसाठी पाहुणा म्हणून आलेल्या गणरायाचं दिल्लीत विसर्जन करण्यात आलं. दिल्लीतल्या मराठी भाषकांच्या सोसायटीत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. वाजत गाजत मोठ्या उत्साहात गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या तालावर लेझीम आणि झांजांच्या साथीनं मराठी संस्कृतीचं दर्शन उपस्थितांना घडलं. अबुधाबीतल्या महाराष्ट्र मंडळानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दणक्यात गणेशोत्सव साजरा केला. 5 सप्टेंबरला महाराष्ट्र मंडळातर्फे झोपाळ्याच्या सुंदर देखाव्यात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशाची सागर संगीत पूजा अर्चा इथे रोज केली जाते. अबुधाबीतली मराठी मंडळं रोज गणेशाला नैवेद्य दाखवतात. इंडियन कल्चर सेंटरच्या सभागृहातून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशाची सजावट इथल्याच मराठी मंडळींनी केली. गणेशासमोर रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दबावाची पर्वा न करता युद्धखोर उत्तर कोरियानं पुन्हा अणुचाचणी केली आहे. उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ही घोषणा करण्यात आली. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रावर अणुबॉम्ब वाहून देण्याची क्षमता तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात आली आणि ती यशस्वी ठरल्याचं सांगण्यात येत आहे. या घोषणेपूर्वीच अणुचाचणी स्थळावर शक्तिशाली स्फोट टिपण्यात आला होता. या घटनेनंतर उत्तर कोरियावर जगभरातून टीकेची झोड उठली आहे. चीन, अमेरिका, रशियासह अनेक देश तसंच सीटीपीटी संघटना IAEA यांनी उत्तर कोरियाला कडक शब्दात इशारा दिलाय. उत्तर कोरियाच्या अणुचाचणीमुळे त्यांचा शेजारी असलेल्या दक्षिण कोरियामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उत्तर कोरियानं आणखीन चाचण्या करण्याची शक्यता होतीच, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असं काहींचं म्हणणं आहे. तर याचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे असं सर्वसामान्य नागरिकांना वाटतंय. दक्षिण कोरिया सरकार आणि लष्करानं कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तर कोरियाचा अणु कार्यक्रम थांबवू असा विडा उचललाय. पॅरिसमध्ये एका कारमध्ये सापडलेल्या सिलेंडर्स हे एका रेल्वे स्टेशनमध्ये घातपात करण्यासाठी होते हे स्पष्ट झालंय. या प्रकरणी 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. गेर दे लिओन हे स्टेशन अतिरेक्यांच्या टार्गेटवर होतं. फ्रान्समधल्या मॉन्ट ब्लान्स इथं केबल ट्रॉली नादुरुस्त झाल्यामुळे 33 प्रवासी रात्रभर अडकून पडले होते. पहाटे इटलीमधल्या आपत्कालीन पथकांनी हेलिकॉप्टर आणि अन्य साधनांच्या मदतीनं अडकलेल्यांची सुटका केली. 5 किलोमीटरच्या या केबल ट्रॉलीमध्ये सुमारे 110 प्रवासी अडकले होते. गेली अनेक दशकं संधिवात असलेल्या शांती या हत्तीणीवर अमेरिकेमध्ये आधुनिक उपचार करण्यात येणार आहेत. पेडिक्युअर आणि नव्या बुटांच्या सहाय्यानं 41 वर्षीय शांतीच्या यातना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या स्मिथोनियन राष्ट्रीय उद्यानात तिला ठेवण्यात आलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.